शहरात तत्कालीन पालकमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या पुलाच्या प्रतीक्षेत नागरिक. कोटींचा मंजूर निधी कुठे? सार्वजनिक बांधकाम विभागाची पुलाची अवस्था दयनीय. अवजड वाहने बंदी. नवापूर शहराच्या नावातच पूर असल्याने नैसर्गिक महापूर तालुक्यातील अनेक नद्यांना येतो. त्यात रंगावली नदी बारमाही वाहणारी असल्याची नोंद आहे. परंतु शहराची नगर रचनेची जबाबदारी असलेल्यांनी शहराला अतिक्रमणाचा विळखा झाला आहे. त्यात रंगावली नदीचे रौद्र रूपाची चर्चा स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. त्याच अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा स्टँडिंग आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि तत्कालीन खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या हस्ते कोटींची विकास कामांचे थाटात उद्घाटन करण्यात आले होते. त्यात शहरातील महामार्गापासून शहरात येणाऱ्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. आदिवासी उपाययोजना निधी अंतर्गत अंदाजे 6 ते 7 कोटींची निधी उपलब्ध झाल्याचे फलकाच्या उद्घाटनानंतर दिसले. तत्कालीन पालकमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या पुलाचा आजपर्यंत बांधकाम न सुरू झाल्याने शहरातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. प्राप्त माहितीनुसार अगोदर या भागात रंगावली नदीचे पाणी अडवून धरण व पूल असे नियोजन होते. परंतु काही नागरिकांनी विरोध दर्शवला असता फक्त पुलाचे नियोजन केले. परंतु आजपर्यंत पुलाचा थांग पत्ता नसल्याने नदीला महापूर आल्यास नाईलाजाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडचा ब्रिटिशकालीन पुलावरून नाईलाजाने यावे लागते. नवापूर शहरात एंट्री करण्यासाठी रिक्षा अवजड वाहनांना हा पूल सोयीस्कर आहे. आताही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाणाऱ्या पुलावर अवजड वाहने बंदी आहे. रंगावली नदीतून उद्घाटन झालेला 6 ते 7 कोटींचा मंजुरी असलेला पूल कधी होईल, तसेच संबंधित अधिकारी ठेकेदारांनी कामे न सुरू करण्यामागील गौड बंगाल काय असू शकते? तो ठेकेदार कोणाची वाट पाहत आहे? पुलाचे काम सुरू करण्यासाठी तो कोण आहे? पुलाचे बांधकाम सुरू करू देत नाही अधिकारी का ठेकेदाराला पुलाचे काम सुरू करण्यास सांगत नाही? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे असलेला ब्रिटिशकालीन पुलाची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल वापरण्यास योग्य नाही. नगर परिषद पुलाचे बांधकामाला ठेकेदार का सुरुवात करत नाही? कोणत्या शुभ मुहूर्ताची वाट पाहत आहे का? असा प्रश्न जनसामान्यांच्या मनात व्यक्त होत आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नवापूर.